स्वप्नील पांडे, मुक्काम टिटवा. मी अमोल भाऊ ठाकरे यांच्याकडनं सोना कंपनीचं ड्रीप आणि मल्चिंग घेतलेलं आहे. ते सोयाबीन निघाल्यानंतर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला ते ड्रीप आणि मल्चिंग मी करून घेऊन त्याच्यावर टरबूज लावलेलं आहे. टरबूज त्या मल्चिंगवर चांगल्या पद्धतीनं आलं, म्हणजे जवळपास एकरी मला 1 नंबर टरबूज 22 ते 23 टन झालं. त्याच्यानंतर पूर्ण समजा 12 टनाचा एकरी ॲव्हरेज सेकंडचा आला, म्हणजे 22 आणि 12 असं 34 एकरी 34 टन असं उत्पन्न त्या ड्रीपच्या टरबुजामुळे झालेलं आहे. आणि एकंदरीत चांगला त्याच्यावर मी दुसराही क्रॉप घेतला. आणखी 2-2.5 महिन्यानंतर पहिलं टरबूज निघालं आणि त्यानंतर दुसरंही टरबूज त्याच्यावर लावलं, तर दुसरंही टरबूज चांगल्या पद्धतीनं आलं. म्हणजे एकंदरीत असं म्हणण्यात की ते सोना कंपनीचं मल्चिंग दुसऱ्याही पिकासाठी मला कमी पडलं आणि तेच ड्रीप जसंच्या तसं दुसऱ्याही पिकासाठी कमी पडलं. त्यामुळे मला डबल त्या ड्रीपचा आणि मल्चिंगचा खर्च आला नाही. आणि याच्यानंतरचं माझं तिसरंही पीक त्याच्यावर घ्यायचं प्लॅनिंग आहे, जे मी पराठी टाकेन. आणि ते असं काही डॅमेज वगैरे काही दिसत नाही, ड्रीपही डॅमेज नाही आहे आणि मल्चिंगही काही डॅमेज नाही आहे. त्याच्यामुळे तिसरं पीक याचे पूर्ण असे चांगलं पीक याचे चान्सेस दिसते. त्यामुळे मी तरी सोना कंपनीचं ड्रीप आणि मल्चिंग घेऊन समाधानी आहे.